ईव्हीएम स्कॅम संदर्भात आपण सातारा जिल्ह्यामधील एक बाब लक्षात आली असेल की सातारामधील कराड उत्तर आणि पाटण या दोन्ही मतदारसंघामध्ये जे पराभूत उमेदवार आहेत सत्यजित सिंह पाटणकर पाटणमधनं व बाळासाहेब पाटील उत्तर कराडमधून या दोन्ही पराभूत उमेदवारांना 90,935 मतदान झाले आहे। दोन्ही मतदारसंघ बाजूलाच आहेत, परंतु दोन्ही मतदारसंघामधील विधानसभेचे गणित वेगळे होते। पाटणमध्ये तिरंगी सामना होता। सत्यजित पाटणकर हे अपक्ष उमेदवार होते, तिथं ठाकरे गटाचे कदम म्हणून एक उमेदवार होते आणि शंभूराज देसाई हे जे विजय उमेदवार शिंदे गटाचे अशी लढत होती। आणि दुसरीकडे कराड उत्तर मध्ये दुरंगी सामना होता बाळासाहेब पाटील आणि मनोज घोरपडे यांचा। इथं 90,935 एक वेळेस आपण मानू शकतो, पण पाटण मध्ये तिरंगी लढतीमध्ये पण 90,935 मतदान कसं झालं, कसं शक्य आहे? हा विलक्षण योगायोग आहे का ईव्हीएम मध्ये एक पॅटर्न सेट केला होता? असाच पॅटर्न आपण नाशिक मध्ये पाहिला। नाशिक जिल्ह्यामधील विविध विधानसभेमधील जे विजय उमेदवार आहेत त्यांना 1,35,000च्या आसपास मतदान झालं आहे। तिथेही कसं शक्य आहे? काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामने होते तर काही मध्ये दुरंगी सामना होते, काही मतदारसंघामध्ये चौरंगी सामना होता आणि प्रत्येक ठिकाणी विजय उमेदवारांना नाशिकमध्ये 1,35,000 आणि काहींना 1,50,000-55,000 असं कसं शक्य आहे? अशी कशी मत विभागणी झाली आहे? ईव्हीएमचा एक पॅटर्न असतो, तो पॅटर्न यांनी सेट केला आहे का हे त्याच्यावरनं साबित होतं। तुम्हाला काय वाटतंय, काय घोळ झाला आहे? कमेंट करा।